चव्हाण भाजपकडून राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत। अशोक चव्हाण उद्या आपला राज्यसभा उमेदवारीचा अर्ज देखील भरणार आहे। कोणत्याही क्षणी भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या नावाची यादी आज दिल्लीतून जाहीर होणार असल्याचं देखील कळतंय। आणि अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानाबाहेरून आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत। गिरीश, अशोक चव्हाण यांचा आज पक्षप्रवेश, त्याचबरोबर लागलीच त्यांची राज्यसभा उमेदवारी संदर्भात घोषणा देखील होऊ शकते। नक्कीच मोठं गिफ्ट मिळणार आहे अशोक चव्हाण यांना, असं सुद्धा बोललं जात आहे। कारण भाजपमध्ये ते प्रवेश करतायत। इतके वर्ष काँग्रेसमध्ये घालवल्यानंतर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जात आहेत। त्यांनी घोषणा देखील केलेली आहे। आज त्यांचा पक्षप्रवेश आहे आणि उद्या ते राज्यसभेच्या उमेदवारीचा जो अर्ज आहे तो सुद्धा भरणार असल्याची माहिती मिळते। मी सध्या त्यांच्या नेपियन्सी रोड या ठिकाणी असलेल्या स्वप्न लोक या घराच्या बाहेर आहे। हे त्यांचं घर आपण पाहतो, आलिशान असं हे घर आहे आणि त्यांची गाडी सुद्धा याच ठिकाणी पार्क करण्यात आलेली आहे। याच गाडीतून आपण पाहिलं की काल त्यांनी प्रवेश केला होता आणि आज देखील याच गाडीतून ते प्रवेश करणार आहे। ही गाडी या ठिकाणी पार्क करण्यात आलेली आहे। दोन गाड्या त्यांच्या एकाच क्रमांकाच्या आहेत। सत्य साईबाबाचे ते फार मोठे भक्त आहेत आणि या गाड्या आपण या ठिकाणी पाहतोय। काही वेळानंतर जेव्हा ते या ठिकाणी पोहोचतील त्यावेळी याच ठिकाणाहून ते निघणार आहेत आणि थेट भाजप कार्यालयामध्ये जाणार आहे, ज्या ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश आहे। आणि हा पक्षप्रवेश झाल्यानंतर मोठ्या घडामोडी घडणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। काँग्रेसमध्ये जी अंतर्गत गुटबाजी सुरू होती त्यांचं ऐकलं जात नव्हतं। नाना पटोले यांच्यावर सुद्धा त्यांनी बऱ्याच वेळा नाराजी व्यक्त केली होती। कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि पक्षश्रेष्ठींना सुद्धा बऱ्याचदा याबाबतची कल्पना दिली होती, पण कुठलीही सुनवाई झाली नाही आणि अखेरकार त्यांना हा निर्णय घ्यावा लागला असं सुद्धा बोललं जाते। त्यामुळे अशोक चव्हाण आज आपली भूमिका कशा पद्धतीनं मांडणार आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच गिरीश।